काय तुम्ही जगाचे मीठ आहात का? आणि तो खारटपणा खरोखर तुमच्यामध्ये आहे का? मी पास्टर सुनील पारखे अनमोल मोती मिनिस्ट्रीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. खरोखर प्रियनो, आज आपल्याला खरोखर आपल्याला पारखून घ्यायचं आहे. परमेश्वराने वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही जगाचे मीठ आहात. खरोखर प्रियनो, आपण जगाचे मीठ आहोत का? आणि तो खारटपणा आपल्यामध्ये आहे का? प्रियनो, खरोखर ज्या वेळेस आपण ख्रिस्तामध्ये असतो, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपले जीवन जगतो, आपण त्या वचनाप्रमाणे आपले चाल रीती असती, त्यावेळेस खरोखर आपल्यामध्ये त्या मिठासारखी चव असते प्रियनो. आणि थोडा विचार करा प्रियनो, समजा जर आपण एखादी भाजी बनवली आणि त्या भाजीमध्ये जर आपण मीठ टाकलं नाही, तर प्रियनो, ती भाजी तुम्ही आणि मी खाऊ शकेल का? कधीच नाही प्रियनो. म्हणून त्या भाजीमध्ये जर आपण मीठ टाकलं तर प्रियनो, आपण ते किती आनंदाने आवडीने आपण खाऊ शकतो. तसंच प्रियनो, आज आपण प्रत्येक जण म्हणतो मी ख्रिस्ती आहे. आपण ते मीठ आहे म्हणतात, आम्ही ख्रिस्ती आहे म्हणतात. परंतु प्रियनो, त्या मिठामध्ये जर खारटपणा नसेल, जो व्यक्ती ख्रिस्ती आहे आणि त्या ख्रिस्ती व्यक्तीमध्ये जर देवाचं वचन नसेल, त्या वचनाप्रमाणे आचरण नसेल, त्या वचनाप्रमाणे आपलं जीवन तो जगत नसेल, तर त्या मीठ आहे परंतु त्याच्यात खारटपणा नाही, तसा तो व्यक्ती आहे. आपण आहात का? प्रियनो, जर तुम्ही परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे तुम्ही जगाचे मीठ आहात, तर तुमच्यामध्ये तो खारटपणा असलाच पाहिजे प्रियनो. जर तुम्ही ख्रिस्त स्वतःला म्हणून घेता, तर तुमच्यामध्ये देवाचे वचन असणं गरजेचं आहे. ख्रिस्ताप्रमाणे अनुकरण करणं प्रियनो गरजेचं आहे. आपण फक्त मीठ असून फायदा नाही प्रियनो. आणि ज्या मिठामध्ये परमेश्वरचं पुढे वचन सांगतं, ज्या मिठामध्ये खारटपणा नाही, त्याला पायदळशी तुडवण्यात येतं. प्रियनो, आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, परंतु आपलं ख्रिस्ताप्रमाणे आचरण नसेल, वचनाप्रमाणे आचरण नसेल, आपल्यामध्ये प्रीती नसेल, आपल्यामध्ये प्रेम नसेल, आपल्यामध्ये एकोप्याची भावना नसेल, आपण एकाबरोबर चांगल्या रीतीने वागत नसेल, तर प्रियनो, आपण मीठ आहोत पण आपल्यामध्ये तो खारटपणा नाही, तर अशा मिठाला पायदर्शी तोडवतात प्रियनो. तशी आपली गत होईल प्रियनो. शेवटच्या दिवशी आपल्यामध्ये जर तो खारटपणा देवाला दिसून नाही आला, देवाचे वचन दिसून नाही आले, आपण जे देवाने वचन सांगितलं, जा सर्व राष्ट्रांना जाऊन तुम्ही सुवार्ता सांगा, तर प्रियनो, आपण जर हे करत नसेल, तर प्रियनो, आपल्यामध्ये आपण मीठ असून ख्रिस्ती असून फायदा नाहीये. आपल्यामध्ये तो खारटपणा पाहिजे. आणि तो खारटपणा आपल्यामध्ये काय दर्शितो? देवाचे वचन, देवाचं अनुकरण, आपल्यामध्ये लीन आणि नम्रता प्रियनो. जर आज तुमच्यामध्ये जर तो खारटपणा नसेल, तर प्रियनो, आपण मीठ म्हणणं अयोग्य आहे. कारण मीठ हे भाजीला चव देणारं असतं प्रियनो. जर आपण ख्रिस्ती आहोत, तर आपल्या ख्रिस्ताला साजन असं आपण असणं गरजेचं आहे प्रियनो. म्हणून आज वचन ऐकायला खूप छान वाटतं, मीठ म्हणायला खूप छान वाटतं, जगाचा प्रकाश म्हणायला छान वाटतं, परंतु प्रकाशाप्रमाणे आपल्यामध्ये खरोखर प्रकाशाप्रमाणे आपण तसे आहोत का प्रियनो? लोकांसमोर आपण प्रकाश आहोत, पण अंतःकरणात आपण कुटील त्या अंधकाराप्रमाणे आपण आहोत प्रियनो. म्हणून आज आपल्याला जर देव म्हणतो तुम्ही जगाचे मीठ आहात, तर खरोखर प्रियनो, आज आपल्यामध्ये तो खारटपणा, तो चांगुलपणा, देवाची वचने खरोखर असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस हे तुमच्यामध्ये असेल, तर प्रियनो, जगामध्ये परमेश्वर तुमचा आता या समयला तुमचा देव परमेश्वर त्याच्या कार्यासाठी उपयोग केल्याशिवाय राहणार नाही प्रियनो. आपल्याला उपयोगी पडायचं आहे देवाच्या कार्यासाठी, देवाच्या राज्यासाठी, तरच तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. म्हणून प्रियनो, चला आज आपल्यामध्ये तो खारटपणा आपण आणूया आणि देवाच्या कार्यासाठी आपण सर्वजण उपयोगी पडूया आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण सर्वजण एकत्र मिळून देवाचा जय घोष करूया, त्याला उंचूया. प्रेज द लॉर्ड. थँक यू.